दुपारची सावली ढाळायला लागली कळलं तुला हळू हळू दुपारची सावली ढळून गेल्यावर कळलं तुला हळू हळू जवानीच्या भरामध्ये तू नको दुसरीकडे पळू दारूच्या भरामध्ये तू नको व्यसनाकडे पळू दुपारची सावली ढाळायला लागली कळलं तुला हळू हळू दुपारची सावली ढळून गेल्यावर कळलं तुला हळू हळू अहो परस्त्री सुंदर झाली म्हणून काय पडेच भोगावी महिलांना समाजात आरक्षणाची गरज नसून संरक्षणाची गरज आहे एकनाथ महाराज म्हणतात परस्त्री सुंदर झाली म्हणून काय पडेच भोगावी सोन्याची सुरी झाली म्हणून काय पोटात मारून घ्यावी मखमली पैंजार झाली म्हणून काय दादा शिरी वंदावी सद्गुरु स्वरा झाला म्हणून काय आचार बुडवावा घरचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी बांधावा देव भेटे म्हणून काय साऱ्या जगाला दाखवावे एका जनार्दनी हरी हा गुप्तची ओळखावा अवकाशी केली मथुरा केली मी द्वारेका सगळ्यांनी 2 मिनिटं व्यवस्थित मुद्दा ऐकायचा महत्त्वाचा मुद्दा आहे मावशी अवकाशी केली मथुरा केली मी द्वारेका जगात देव नाही आई बाबा सारखा 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 काशी केली मथुरा केली द्वारका काशी केली मथुरा केली द्वारका जगात देव नाही तुझ्या आई बाबा सारखा अरे कशाला जाताय तुमच्या घरी पंढरपूर आई वडिलांची चांगली सेवा करा म्हातारे आई बापाला चांगलं सांभाळा पंढरपूरला सुद्धा जायची गरज नाही असं महाराजांचं प्रमाण आहे माय बापे केवळ काशी त्याने न जावावे तीर्थाशी तुझ्या घरातला म्हातारा बाप तुझा विठ्ठल आहे तुझ्या घरातली म्हातारी आई रखुमाई आहे आई वडिलांची सेवा करा पण दादा तात्या मावशी महाराष्ट्रात वृद्धाश्रमांची संख्या वाढली शिकलेल्या पोराने आई बापाला वृद्धाश्रमात ठेवलं आणि अडाणी असणारा अंगठा भाकर असणारा माझा बळीराजा आई बापाला सांभाळतोय नक्की प्रश्न आहे खरा सुशिक्षित कोण आहे दादा हाडाची काढ करून मावशी आजी अक्का हाडाची काढ करून गरिबीतलं एका आई बापाने 5 पोरांना सांभाळलं पण आजच्या या समाजात 5 पोरांना एक आई बाप सांभाळता येत नाही हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पण दादा ताई पुण्याला मुंबईला पोरपुत्री सांभाळते ताई अक्का आजी पुण्याला मुंबईला पोर दादा 15 लाखाची कुत्री सांभाळतात कुत्री पण आई बाप सांभाळू शकत नाही हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पण दादा ताई कुत्र्याला किती बकरी घाला अक्का दादा कुत्र्याला किती बकरी घाला कुत्रे चावल्याशिवाय राहणार नाही आई बापाला लावून बकरी द्या रे आई बाबा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि सुना सावेजा सुना गत ना सुना सासू सुना त्यातल्या सुना ए सावेजा सुना ऐ नाही सुना सुना सासू सासऱ्याला भी सांभाळा सासू सासरे भी देव आहे आता इथल्या कुठल्या सुनानं जर सासू सासऱ्याला नाही सांभाळलं तर नाही व्यवस्थित सासू सासऱ्या बरोबर वागली नाही तर जेवण घातलं लिहून घ्या सावेजा सुना ऐ सुना तुम्हाला मी पोरगा आहे 8-10-15 वर्षानंतर तुम्हाला सुद्धा सून येणार आहे आता या तुमची सून आली रे आली का 13व्या दिवशी तुमचा 13वा होईल म्हणून सासू सासऱ्याला सांभाळा ताई ए सुना मी तुमच्या भावासारखा आहे सुना मी तुमच्या भावासारखा आहे ताई माहेरी असलेल्या तुमच्या आई बापाला ए सुना माहेरी असलेल्या तुमच्या आई बापाला तुमच्या भावाच्या बायकोनं सांभाळावं असं वाटतं ना
तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला सांभाळा, तुमच्या भावाची बायको तुमच्या आई बापाला सांभाळा. अहो काशी केली मथुरा केली मी द्वारका. आणि सासू सावेजी सासू सुनाला सुद्धा मुलीसारखी वागणूक द्या, सुनाला सुद्धा मुलीप्रमाणे वागवा. तुमची जी पुढची मुलगी आहे म्हातारे आहे सासू, तुमची जी स्वतःची मुलगी आहे आता जी लग्न करून गेले, तुम्ही आजारी असताना तुमच्याकडे पाहुणे म्हणून 4 दिवस येणार आहे, पण आयुष्यभर तुम्हाला सांभाळणारी, शेवटपर्यंत सांभाळणारी तुमची सूनच आहे. हेच सत्य आहे. म्हणून सुनाला सुद्धा मुलीचा दर्जा द्या. पण म्हातारी लई थोडी म्हातारी लई थोडी. त्या म्हातारीची पोरगी आली पुढची आणि त्या पोरीनं तुपाचा तांब्या सांगला. कशाचा बोलावा? कशाचा? तुपाचा. कशाचा? तुपाचा. बोला कशाचा? तुपाचा. म्हातारी म्हणली असं नाही असं नाही म्हणजे आणि त्या म्हातारीच्या सुनन पाण्याचा तांब्या सांगला. कशाचा? पाण्याचा. म्हातारी बोंबली बघा. सुनाला सुद्धा मुलीसारखी वागणूक द्या. आणि आता पोराजात आणि सुनाजात भांडण लावायची बंद करा. तुझं वय झाले 75-80, निवांत खायचं झोपायचं, संसारात ढवळाढवळ करायची नाही. पोराजात आणि सुनाजात भांडण लावायची नाही. आता जर हितनं पुढे कुठल्या म्हातारीनं पोराजात आणि सुनाजात भांडण लावली तर पुढच्या महाशिवरात्रीला तो राहत नाही. अहो काशी केली मथुरा केली मी द्वारका. जगात देव नाही आई बाबा सारखा. जगात देव नाही आई बाबा सारखा. जगत देव नाही आई बाबा